पुढे आणखी देखील काही सविस्तर बातम्या पाहायच्या आहेत, मात्र त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तीपीठ हायवेचा सोलापूर पासूनचा मार्ग बदलणार। नॅशनल हायवेला समांतर जात असल्याने मार्ग बदलल्याची सीएम फडणवीसांची विधिमंडळात माहिती। कोल्हापूर सांगलीतलं पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार। मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न मिटवणार। मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत कोण याचा शोध घेतला पाहिजे। एकनाथ शिंदेंची सभागृहात टोलेबाजी। काही लोक 2 तासही सभागृहात बसले नाही। विरोधी पक्षनेत्याच्या मागणीशिवाय दुसरं काही नव्हतं। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला। बीएमसीसाठी 2 दिवसात पहिली बैठक होणार। भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत, तर शिवसेनाही 100 जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। येत्या 2 महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात। प्रकाश आंबेडकरांनी केला दावा, तर दुसऱ्याच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललंय ते पहा म्हणत भाजपनं लगावला टोला। कल्याण पश्चिमेच्या सिंडिकेट परिसरात रॅपिडो चालकाला नागरिकांकडून मारहाण। रॅपिडो चालकानं तरुणीला अंधाराच्या ठिकाणी सोडत अतिप्रसंग केल्याचा आरोप। संगमनेरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू। बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका।